नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या शेतकऱ्यांनी केलाय शक्तीपीठ महामार्गाला विरोध। पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावात शक्तीपीठ महामार्ग जात आहे। या महामार्गासाठी साधारणपणे 70 एकर जमीन बाधित होणार आहे। त्यामुळे गावच्या सर्वच लोकांनी या शक्तीपीठ महामार्गाला आता विरोध केलाय। राज्य शासनाचा बहुचर्चित असा शक्तीपीठ महामार्ग पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावातून जातोय। या गावातील साधारणपणे 50 शेतकऱ्यांचं 70 एकर क्षेत्र या महामार्गासाठी बाधित होतंय। गावामधून आधीच वारणा उजवा कालवा गेलेला आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची बरीच जमीन अधिग्रहण झालेली आहे। त्याचबरोबर गेले इंडिया या गॅस पाईपलाईन कंपनीने देखील गावातूनच गॅस पाईप टाकलेली आहे। त्यासाठी देखील अनेक एकर क्षेत्र बाधित झालेलं आहे। असं असताना आता नव्यानं होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग गावातील जमिनीतूनच गेला तर साधारणपणे 50 शेतकऱ्यांची 70 एकर जमीन बाधित होणार आहे। गावाचा रेडी रेकनर दर हा नाममात्र म्हणजे 1,70,000 रुपये प्रति गुंठा इतका आहे। पण प्रत्यक्षात बाजारात या जमिनीची किंमत 30 ते 40 लाख रुपये प्रति गुंठा इतकी आहे। त्यामुळे शासनाच्या वतीने दिला जाणारा मोबदलाही तुटपुंजाच असणार आहे। या सर्व बाबींचा विचार करता हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसून हा महामार्ग जाणीवपूर्वक आमच्या माथी मारला जातोय। त्यामुळे या महामार्गाला आम्ही आमच्या हद्दीत येऊ देणार नाही अशी भूमिका बहिरेवाडी इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। नमस्कार, मी संपतराव शामराव चव्हाण, शक्तीपीठ ज्या मार्गातून जाणार आहे त्या मार्गातला एक शेतकरी। आमच्या बहिरेवाडी गावातील जे शेतकरी शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात उभे राहत आहेत, वास्तवही तसंच आहे। आमच्या गावातनं यापूर्वी उजवा कॅनॉल, त्याचबरोबर गॅस लाईन, अनेक महामार्ग गेलेला आहे आणि त्यामुळं जवळजवळ यापूर्वीच आमचं गाव 70% भूमिहीन झालेलं आहे आणि राहिलेलं जे गाव आहे ते परत एकदा या राज्याचं सरकार आम्हाला भूमिहीन करायला निघालेलं आहे। मी सरकारला विनंती करतो, हे गाव सतत सरकारचा आदर करणारा आणि सन्मान करणार आहे, परंतु हा मार्ग तुम्ही थांबवणार नसाल, कारण हा मार्ग पूर्वी ज्या मार्ग अक्वायर झाला होता त्या शेतकऱ्यांच्या ह्याची आंदोलनाची पार्श्वभूमी समजून तुम्ही तो मार्ग बदलून आमच्याकडे लादताय। खरं तर राहिलेलं आमचं गाव, उरलं सुरलं गाव भूमिहीन करून जर आम्हाला रस्त्यावर आणणार असेल तर हे गाव तुमचा सन्मान करणार असून ते गाव पुन्हा तुम्हाला या राज्यातल्या सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना, मी एका पक्षाच्या म्हणत नाही, सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना मतातून त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम निश्चितपणानं करेल। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।